पोलीस आणि कायद्याचा भय नष्ट झालाय, संजय राऊत म्हणतात। महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा संकटात आहे। असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे अशी टीका या मुद्द्यावरून राऊत यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडाला आहे, भय कसं नष्ट झालंय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण, तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारस्थाना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकवून ठेवल्यामुळे काल आपण 2 घटना पाहिल्या। फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। तिला आत्महत्या करावी लागली, तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यातले। पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात लोकांनी निवडून दिलेलं कायद्याचं राज्य आहे। फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। हे उद्धवजींचं सरकार नाही। पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तुमचं सरकार गपगुमान बसून होतं। लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते, तुमचं सरकार घरात बसून होतं। हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे। फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी देवाभाऊंची आहे। तुमच्या सरकारमध्ये वाझेसारखे पोलीस अधिकारी होते ज्यांनी रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट त्यांना दिलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।